देवगड तालुक्यातील हेंदळे मोरवे येथील मुख्य रस्त्यावरील गटार खोदाई न झाल्यानं डोंगरावरील पाणी वस्तीत शिरतंय। या रस्त्यावर महावितरण कंपनीनं अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांचं काम करतेवेळी गटारांवर हाय व्होल्टेज जंक्शन बॉक्स बसवलेत। स्थानिक ग्रामस्थांनी गटार खोदाई करून बांधकाम करून देण्यासाठी संबंधित विभागाला लेखी पत्र देऊन देखील नव्यानं गटार बांधणी न झाल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। या डोंगरातून वाहणारं पाणी आणि दगड माती रस्त्यावर येते। इथल्या विहिरींमध्ये देखील हे पाणी जातंय। गावाच्या एका बाजूला डोंगराचं पाणी तर दुसरीकडे अन्नपूर्णा खाडीचं पाणी आहे। इथं असलेल्या गटारांच्या जागी नळ वाहिनी आणि महावितरण यांनी खोदाई केल्यानं गटारं बुजलेत। डोंगरावरून वाहत येणारं पाणी वस्तीत शिरत असल्यानं इथल्या घरांना आणि विहिरींना देखील धोका निर्माण झालाय। येथील रहिवासी तुळशीदास कोळंबकर यांची चिरेबंदी कंपाऊंड वॉल कोसळून त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। संबंधित विभागानं याची दखल घेऊन नव्यानं गटार बांधणी करून द्यावी अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे।
नमस्कार, मी प्रकाश तळवळकर। आता ह्या वर्षी जो पाऊस पडला त्याच्यापूर्वी पण पाऊस पडत होता, दरवर्षी पाऊस पडतो त्याप्रमाणे पडलेला आहे। पण पूर्वी गटार होतं, पण आता याच्यामध्ये MSCBने जे अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकली त्यामध्ये जो रस्ता खणून काढला आणि केबल टाकून आतमध्ये हुरवला, पण त्याला ती गटार ठेवलं नाही त्याने। हे आम्ही वारंवार सरपंचाला सांगत असताना सुद्धा दुर्लक्ष सरपंचांनी केलेलं आहे त्यावरती। आणि म्हणून हे आजची हे जे गटारावरती बॉक्स बसवले ते व्हिडिओ शूटिंगमध्ये तुम्हाला दिसेलच, काही दिवसांनी ते बॉक्स वाहून जातील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी याबद्दल पालकमंत्र्यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती। नमस्कार। मी प्रमोद पांडुरंग तारी, देवगड तालुक्यामध्ये हिंदळे मोरे आमचं गाव आहे। ते डोंगराच्या पायथ्याशी गाव असल्यामुळे पूर येतो, तो पाणी पण इकडे त्याचा त्रास होतो। आता सध्या पावसाचा जोर असल्यामुळे अचानक 4-5 दिवस पाऊस पडल्यामुळे जो डोंगराळ भाग आहे तो येणारा सर्व लोंढा आमच्या ह्या नवीन डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर आला आहे। आणि त्या रस्त्यावर MSCBने आता अंडरग्राऊंड लाईन टाकल्यामुळे तिकडे पहिलं गटार लाईन होती ती त्यांनी भरणी टाकली, त्याच्यावर गटार लाईन दिसतच नाही। त्यामुळे येणारा लोंढा सर्व खाली घरांनी घुसलेला आहे। त्याच्यात काय झालं आहे, प्रत्येकाच्या पाण्याच्या अपुऱ्या ह्याच्यामुळे प्रत्येकाने बावड्या पाडल्या। त्या बावड्या अशा प्लेन असल्यामुळे ते सर्व पाणी बावडीत गेलं आणि गढूळ झालेलं आहे। आता गढूळ पाणी प्यायचं कसं अशी एक चिंता निर्माण झालेली आहे। रोगराई होईल, त्याच्यामुळे ताप येईल पाण्याचा। ते पाणी पण येतं इथे, तो पण प्रेशर कमी असतो। ह्या रोगराईमध्ये आम्हाला सरकारने वाचवावं आणि गटार लाईन ताबडतोब करून द्यावी। आमचे वयोवृद्ध घरात लोक राहतात, अपरात्री रात्रीचा आणि गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध म्हातारे लोक, रात्रीचा जर लोंढा आला तर जाणार कुठे? खाली पाणी नदी, वर डोंगर, तो पावसाचा हे येतो, त्यामुळे सर्व रोगराई पण आता वाढायला चालू होईल। तेव्हा सरकारने ह्याच्यात हे लक्ष घालून आम्हाला ह्याच्यातून वाचवावं ही नम्र विनंती आहे। नमस्कार, मी तेजस्विनी तुळशीदास कोरमकर, हिंदळे मोरेवाडीचे सदस्य। हे जे काय गटाराचं झालं त्यामुळे सर्वांचं नुकसानीचे बाबत आहे। तरी पण आम्ही सरपंचाला पत्र देऊन दर महिन्याला सांगत होते, तसेच बांधकाम विभागात पण आम्ही पत्र व्यवहार केलेले होते, तरी पण आमच्या गटारावर दुर्लक्ष झाला। त्यामुळे माझे गडग्याचे 50 ते 60 हजाराचे नुकसान झाले पाण्यामुळे। जा डोंगर भाग असल्यामुळे पहिलं पाणी संपूर्ण गावी शिरलं आमच्या वाडीवर आणि हे बावड्याचं पाणी आमचं खराब झालं। संबंधित अधिक विभागाने आमचं गटार लवकरात लवकर बांधून देण्याची आम्ही आशा बाळगतो, विनंती करतो। तसेच आमचं गाव खेडं मोरवे गाव आहे, त्यामुळे सरकारने लक्ष घालावे अशी आम्ही नम्र विनंती त्यांना